त्यातले माणसं गावाकडे आले का त्यांना पहिले आंबेच नाही वाटते उन्हाळ्यामध्ये. मावशीने बी असे मस्तपैकी आंबे घेतले होते. ती म्हणली आता मला तू आंबे तर आणून दिले, आता ह्याला काहीतरी ठेवायला आणून दे म्हणून खोकं पण आणून दिलं. आता ती म्हणली आता काय खोक्यामध्ये पेपर बी वाटत टाकायचे, मला ती पेपर बी आणून दे. त्याला सगळं नेऊन दिलं. आता जरा मी निवांत झालो होतो म्हणून मस्तपैकी दुकानामध्ये येऊन बसलो. फॅन लावायला गेलो, फॅन बी चालवायला गेले. यार म्हणलं आता इथं जरा आभाळ आले, थोडा पाऊस यायचं वातावरण दिसायला लागले म्हणून आता ही लाईट घालवली. आता 4-5 तास तर काय लाईट येत नाही. आपली संध्याकाळी जी 2 वाजता लाईट गेलेली का ती आणखी लाईट झालेली नाही. नुसतं थोडंसं आभाळ होते, आमची लाईट गेली म्हणजे गेलीच. हा आमच्या लाईटीचं लय अवघड हो. त्याला आम्हाला आणि त्या लाईटीच्या काचेची जाकड्या काय किंवा सारखीच लाईट जाती. आणि आम्हाला तिथून लगे मावशीला सोडवायला जायचं होतं मला बुलेटवर. हे तू मग तुझं एक सुद्धा गाडी नाही. नाही तर 4-5 गाड्या असतात तिथं उभारलेल्या, पण आज एक सुद्धा गाडी उभी नव्हती. मावशी म्हणली आता इथं गाड्या नाही तर त्याला आपल्याला मस्तपैकी आणखीन आंबे घ्यायला जायचे. अगं तिला म्हणलं किती आंबे घेते बस की, आधीच घेतले 5-6 किलो आंबे, आणखी कशाला घ्यायची. ते म्हणते चल रे बाबा तिकडे खायला भेटत नाही, इकडे गावाकडे आले त्याला खायला प्यायला भेटते तर घेऊ दे की मला. मस्तपैकी तिने किलो आंबे घ्यायला थांबलो इथं. आणि मावशीला बी लगेच कच्चे आंबे सापडले होते. मस्तपैकी अशा 4 किलो आणखीन आंबे घेतले. तिला नंतर मस्तपैकी अशा छत्रपती संभाजीनगरच्या गाडीमध्ये बसून दिलं. आणि तिला म्हणलं बाबा तिला टाटा बाय बाय करूच, असलं घाण आबळा होतं, असं 100च्या स्पीडनी गाडी पळून वापस मी आपल्या घरी आलो. मला नाही तर आपल्याला भिजत यावं लागलं असतं. हो शप्पा हो ह्याचा. मग आपल्या घरी आलो मस्तपैकी आपल्या इंडिकामध्ये बसलो होतो. तेवढं जायला म्हणलं पाऊस आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला इंडिका असेल ना, अरे म्हणलं 4 व्हीलरमध्ये गाडी हिंडायच्या आणि त्याच्यावर पाऊस असेल ना, असला खतरनाक मजा येते म्हणतो ना. आणि आमची असली की खतरनाक गाडी 4 पावलं उचलली गेले की थकती. आणि आम्हाला आणखी तुम्हाला एक मोठा प्रॉब्लेम सांगतो. आता याला वापर ढकलून चालू करायचं कारण ही डबल बॅटरी उतरली. सोपं ना हो. दादा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. धन्यवाद, बाय.